लाडकी बहिणीचा लाडकीतून 24वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा हप्ता उद्या वट सावित्री पौर्णिमा निमित्त वाटप होणार का? बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी चर्चा होत आहे की वट सावित्री पौर्णिमेच्या निमित्त लाडक्या बहिणीला या ठिकाणी गिफ्ट भेटणार आहे. वट सावित्री पौर्णिमेच्या निमित्त या ठिकाणी 24वा हप्ता जून महिन्याचा हप्ता वाटप केला जाणार आहे. अशा स्वरूपाच्या महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी न्यूज मध्ये या ठिकाणी येत आहेत की बाबा 24 तारखेला 24वा हप्ता हा उद्या या ठिकाणी येणार आहे. तर याच्याबद्दल काय होणार आहे, तुम्हाला असं वाटतंय का? लाडक्या बहिणींनो, बघा, लाडक्या बहिणीचा हा महत्त्वाचा सण आहे. वट पौर्णिमा म्हणजे लाडक्या बहिणीचा एक महत्त्वाचा, खूप महत्त्वाचा सण आहे. रक्षाबंधन असेल, भाऊबीज असेल, वट पौर्णिमा असेल, महिला दिन असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी पहिल्या वेळेस पैसे आले होते. मग यावेळेस पण लाडक्या बहिणीला असं वाटत आहे की या वट पौर्णिमेला लाडक्या बहिणीला पैसे येतील. तर तुम्हाला काय वाटते लाडक्या बहिणींनो, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर उद्या नाही हप्ता आला तर तो नेमका कधी येणार आहे, तर या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जून महिन्याचा हप्ता उद्या येणार आहे का नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला वेळेमध्ये व्हिडिओला सुरुवात करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हप्ता कशा स्वरूपात भेटणार आहे, कुणाला भेटणार आहे, हे सगळं सांगणार आहे. खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. काळजीपूर्वक व्हिडिओ पाहताय. बघा, जोपर्यंत अपडेट येत नाही तोपर्यंत आपल्या चॅनलवर माहिती दिली जात नाही. तुम्ही सगळ्याला बघितलं असेल की दररोज 2-3 व्हिडिओ टाकून आपल्याला चालणार नाही. जोपर्यंत व्हिडिओमध्ये काही दम नाहीये, काहीतरी चांगली महत्त्वाची बातमी येत नाहीये, तोपर्यंत मी व्हिडिओ बनवत नाही. तुम्हाला आता सगळ्याला माहित झालं असेल. चला आता वेळेच्या व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 24वा हप्ता उद्या येणार का? सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी येत आहे. बऱ्याच ठिकाणी असं सांगितलं जात आहे की बाबा वट सावित्री पौर्णिमेला पैसे येणार, लाडक्या बहिणीला गिफ्ट भेटणार, या ठिकाणी असं होणार तसं होणार. पण अशा स्वरूपात लाडक्या बहिणींनो काही होणार नाही. उद्या शक्यता एकदम कमी आहे. पैसे येण्याचे चान्सेस बिलकुल नाहीत, कारण की GR अजून आलेला नाही. हे तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला क्लिअर करून टाकत आहे. आता बघा, एक लक्षात ठेवा, पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनामध्ये आपले मुद्दे गाजत आहेत की लाडक्या बहिणीचे नेमके काय प्रॉब्लेम होत आहेत. 80-81 लाख लाडके त्यांनी बाहेर काढलेले आहेत, त्यांना परत घेतलं पाहिजे, असे वेगवेगळे मुद्दे आहेत. पण याचा अर्थ असा होत नाही की उद्या हप्ता वाटप होईल. तर अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, त्याच्यानंतर पडताळणी जोरामध्ये सुरू आहे. लाडके बहिणींनो, एक गोष्ट समजून घ्या, जेव्हा हे KYCचं लिंक बंद झालेली आहे तेव्हापासून या ठिकाणी KYC तुमची जी आहे त्याची जी पडताळणी आहे जोरामध्ये सुरू आहे. आणि बऱ्याच वेळेस या ठिकाणी लाडक्या बहिणीला बाहेर काढले जात आहे आणि काही जर पात्र ठरत असतील त्यांना मध्ये पण घेतलं जात आहे. जसं उदाहरण, परफेक्ट उदाहरण जर बघितलं तर आपल्याला 20वा हप्ता बऱ्याच लाडक्या बहिणीला भेटला नव्हता. 21वा 22वा हप्ता याच्यामध्ये 81 लाख लाडक्या बहिणी बाहेर काढल्या होत्या. पण हा जो 23वा हप्ता होता, 23वा हप्त्यामध्ये परत या ठिकाणी संख्या वाढली होती. 80 लाखाची या ठिकाणी घटून 70 लाखापर्यंत आली होती. म्हणजेच लाडक्या बहिणीमध्ये वाढ झाली होती. पण आता परत या ठिकाणी मी गोष्ट सांगतो तुम्हाला की यावेळेस काय होणार आहे, वसुली देखील होणार आहे. ज्या लाडक्या बहिणींनी अवैध स्वरूपामध्ये किंवा ज्या पुरुषांनी या ठिकाणी लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून पैसे घेतलेले आहेत त्यांची पैशाची वसुली करण्याचे आदेश देखील या ठिकाणी काढलेले आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, जर तुम्ही अशा स्वरूपात चुकीची KYC करून किंवा चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला असेल तर तुमची वसुली देखील करली जाणार आहे. ही महत्त्वाची बातमी सांगत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जूनचा हप्ता कधी येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. चला आता सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला लाडक्या सांगायची म्हणजे हप्ता कुणाला भेटणार आहे. आता बघा, जून महिन्याचा हप्ता जर बघितला आपण, त्याच्या अगोदर तुम्हाला एक छोटं बॅकग्राऊंड देतो लाडक्या. मे महिन्याचा जो हप्ता होता, 23वा जो हप्ता होता तो 10 तारखेला त्याचा GR आला होता. 10 जूनला या ठिकाणी त्याचा GR आला होता. 10 जून नंतर या ठिकाणी आपण जर बघितलं, 10 जून नंतर या ठिकाणी 15 तारखेला आपण जवळजवळ या ठिकाणी वाटप सुरू झालं होतं, 15 जूनला. आणि हे तुम्हाला मी सांगितलं होतं की लाडक्या बहिणींनो, बघा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या 10 जूनलाच या ठिकाणी सांगितलं होतं की 12 ते 15 जूनच्या दरम्यान तुम्हाला वाटप होणार आहे. आणि 15 जूनला वाटप सुरू झालं होतं. तर ही तुम्हाला खुशखबर मी त्यावेळेस पण दिली होती. आता बघा, आता हा महिना सुरू आहे, हा महिना अजून संपलेला नाही, म्हणजे जून महिना. याच महिन्यामध्ये हप्ता भेटणं शक्य नाही. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये मी क्लिअर सांगतो, जून महिन्याचा हप्ता उद्या भेटणं शक्य नाही.
जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की हप्ता भेटणार आहे, तर अजून तरी GR आलेला नाही. त्याच्यामुळे जून महिन्याचा हप्ता हा जुलै महिन्यामध्ये भेटणार, या ठिकाणी याच्यामध्ये काही अपवाद नाही. तर लक्षात घ्या, आता जुलै महिन्यामध्ये कधी भेटणार, जसं मागच्या वेळेस 10 तारखेला GR आला होता, तर पहिल्या 10 तारखेपर्यंत GR येणार आहे. काळजी करायची बिलकुल गरज नाही. म्हणजे 10 जुलैपर्यंत तुम्हाला GR येऊन जाईल आणि त्याच्यानंतर 4-5 दिवसांनी वगैरे वाटप सुरू होईल. म्हणजे सेम यावेळेस जसं झालं होतं त्या स्वरूपात पुढची पण या ठिकाणी शक्यता आहे. 15 जुलैपर्यंत वाटप तुम्हाला या ठिकाणी होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाटप जर झालं, सुरू झालं, तर कोणत्या लाडक्या त्यांना पैसे भेटणार आहेत हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे. खूप महत्त्वाचा हा प्रश्न तुम्हाला विचारतोय. सगळ्यात अगोदर तुमचं नाव सांगायचं आहे, जिल्हा सांगायचा आहे आणि तुम्हाला 21वा, 22वा आणि 23वा हप्ता भेटलाय का कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि जर भेटला नसेल तर ह्या गोष्टी मला सांगा, म्हणजे तुम्हाला पण या ठिकाणी मी एक उपाय सांगणार आहे. याच्यानुसार तुम्हाला हप्ता चालू होऊ शकतो हे लक्षात ठेवा, पण त्याला प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. काय बघा, लक्षात घ्या, हप्ता कोणाला, घरामध्ये सरकारी नोकरदार आहे का? तुमच्या घरामध्ये कुणी सरकारी नोकरदार असेल तर त्याला हप्ता बंद होणार आहे. त्यांचे हप्ते ऑलरेडी बंद झालेत, बरेच लाडके त्यांचे बंद झालेत. काही तर या ठिकाणी KYC केली नाही भीतीपोटी, की बाबा नको, सरकारी घरामध्ये सरकारी नोकरदार आहे किंवा स्वतः नोकरीला असेल, त्यांनी हप्ते भेटणं त्यांना बंद पण झाले आणि त्यांनी KYC पण केली नाही. पहिली गोष्ट. तर तुमच्या घरामध्ये कुणी सरकारी नोकरदार आहे का, तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. दुसरी गोष्ट म्हणजे कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे का. बघा, आता कुटुंब म्हणलं याचा अर्थ समजून घ्या, तुमच्या घराचं ज्याच्यावर तुमचं रेशन कार्ड चालतं, रेशन कार्ड जे आहे, रेशन कार्डमध्ये तुमच्या कुटुंबामध्ये किती नावं आहेत, तुमचं त्याच्यामध्ये नाव तर असणारच, बाकी त्यांच्यासोबत तुमच्या भावाचं असेल, तुमच्या पतीचं असेल, कुणाचं अजून मुलाचे असतील, तर सगळ्यांचं मिळून बघा, लक्षात घ्या, ज्या उत्पन्नाचं दाखल्या म्हणजे तुमच्या रेशन कार्डवर ज्यांची नावं आहेत त्या सगळ्यांचं मिळून उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे. म्हणजे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न तुमचं आहे का, पूर्ण कुटुंबाचं ज्यांचं रेशन कार्डवर नाव आहे, सगळ्यांचं मिळून 2.5 लाखाचं उत्पन्न जर असेल तर तुम्हाला हप्ता भेटेल. तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे का, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. तिसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे घरामध्ये 4 चाकी वाहन आहे का. सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न आता तयार होणार आहे. हे तुम्हाला मी 1 महिन्यापूर्वी पण सांगितलं होतं. यावेळेस तुम्हाला आता या ठिकाणी बातमी यायला सुरू होईल. 4 चाकी वाहनाची पडताळणी सुरू होणार आहे. आता सुरू झाली किंवा त्याच्या मागमध्ये बॅकग्राऊंडमध्ये चालू पण आहे. मग तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, तुमच्या घरामध्ये ट्रॅक्टर सोडून दुसरं काही 4 चाकी वाहन आहे का, कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. त्याचबरोबर महत्त्वाचं KYC झाली आहे का. तुम्ही जर KYC केली नसेल तर तुमचे हप्ते डायरेक्ट बंद करून टाकलेले आहेत. म्हणजे ज्यांची KYC झाली त्यांना या ठिकाणी हप्ते भेटू शकतात. पण त्याच्यामध्ये पण कोणाची जर डॉक्युमेंट्स मिसिंग असतील, कोणी जर चुकीच्या पद्धतीने KYC केली असेल तर त्यांना पण हप्ते या ठिकाणी भेटत नाहीये. त्यांनी लवकरात लवकर जवळच्या महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा, पुढचं आहे कुटुंबामध्ये किती महिला आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्यानुसार पण बऱ्याच लाडक्या त्यांचे काय झालेले आहेत, पैसे बंद झालेले आहेत. त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये किती लाडक्या बहिणी आहेत कमेंट बॉक्समध्ये पट सर्वांनी सांगायचं आहे. आणि ह्या प्रश्नाचे उत्तर मला लवकरात लवकर द्यायचे आहेत, म्हणजे याच्यानुसार तुम्हाला पुढची उत्तर मी देणार आहे. इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.